हे आज एकदम डिफरंट आणि माझ्यासाठी पण नवीन अशी भाजी मी करते, रान भाजी। त्या दिवशी घेतलेली आपण तोरण घाटातून। तर मी पहिल्यांदाच त्या बाबांकडून घेतलेली कौलाची भाजी, कौल म्हणतात तिकडे। बघू शकता आपली रान भाजी, कौलाची भाजी, त्याला पाणी पण सुटलेले मस्त, तर अशी दिसते। आता आम्ही आलेले झुडिओ कॅनडा कॉर्नरचं, तर इथे पाठीमध्ये गाडी लावून दिली। तर इथे सगळे 200 मस्त एकदम छान खाणे। इथे बघू शकतो पावसाळीचा शूज आहे, फक्त 149। इथे मेन शूज आहे। हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम। या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर आता वाजले आहेत 11 आणि सुट्टी, त्याच्यामुळे उशिरा उठली मी। तर इथे स्वयंपाकाची तयारी आणि वैभव हॉस्पिटलला येतीलच, तर इथे कांदा वगैरे कापून ठेवला आहे। आज एकदम डिफरंट आणि माझ्यासाठी पण नवीन अशी भाजी मी करते, रान भाजी। त्या दिवशी घेतलेली आपण तोरण घाटातून। तर मी पहिल्यांदाच त्या बाबांकडून घेतलेली कौलाची भाजी, कौल म्हणतात तिकडे, कौलाची भाजी। सेम चिंचे सारखी दिसणारी। आता मला जोडी दाखवायला शूट केलं नाही मी, तर कशी पानं असतात, पण चिंचेचे पानं कसे असतात तर मी इथे कापून ठेवलेली आहे, बघू शकता। तर चिंचेचे पानं कसे असतात सेम तशीच दिसते। आणि इतकी म्हणजे ना चवेला, म्हणजे मी अशीच कच्ची खाऊन बघितली, काकडी कशी लागते त्या पद्धतीने लागते, काहीच कडू नाही, काही नाही, एकदम काकडी सारखीच चव लागते। तर बघू शकता अशी। तर आज तीच करते। त्यांनी सांगितलं होतं की कांदा आणि लसूण टाकायचा आणि मिरची टाकायची, म्हणजे मला कळून गेलं की सिंपल पद्धतीने भाजी करायची आपल्याला। तर आज तीच करते, चपात्या करते आणि माझा उपवास आहे, तर मी माझ्यासाठी थोडीशी ठेवून राखेल संध्याकाळी खाण्यासाठी। पण मग आता तीच भाजी आहे, दुसरं डांगर आहे, म्हटलं नको डांगर हे करते, कारण रान भाज्या कसं मग पाण्याच्या असतात लवकर खराब होऊन जातात, त्याच्यामुळे आता रान भाजी आपली करायची आहे। आणि त्याचं नाव, त्याला कौळा पण म्हणतात, कौल म्हणतात। तर ही भाजी ना सेम चिंचेची पानं असतात ना तशीच दिसते आणि शेतात उगते, नंतर आपण काय म्हणतो जंगलामध्ये उगते। आणि त्याचे गुणधर्म म्हटले तर किडनी स्टोन असेल कोणाला त्याच्यासाठी चांगले असते, त्याच्यानंतर पोट साफ करण्यासाठी चांगले असते, इम्युनिटी बुस्टर वाढवण्यासाठी असते, म्हणजे अशी गुणधर्म आहे। आणि प्रत्येक रानभाजीचे सेम गुणधर्म असतात। पोट विकारासाठी, स्पेशली पोट विकार असतात ना त्याच्यासाठी रानभाज्या खूप चांगल्या असतात, मिनरल्स असतात खूप त्याच्यामध्ये, कॅल्शियम असतं खूप, तर त्याच्यासाठी असते ही भाजी। तर मी खूप अभ्यास केला, मी गुगल करून वगैरे तुम्हाला सांगते की खूप म्हणजे गुणधर्म आहे त्याचे, त्या भाजीचे, कौळाच्या भाजीचे। आणि मी प्रत्येक वेळी भाजी करताना तुम्हाला नेहमी त्याचे काय गुणधर्म आहे ते नेहमी सांगते, काय उपयोग आहे खाऊन त्या भाजीचा आणि का खाल्ली पाहिजे ते सगळं नेहमी सांगत असते जेव्हा भाजी करायची असते तेव्हा। आणि सेम चिंचेच्या पाण्यासारखी कवळी भाजी असते, एकदम कवळी। आणि कोणी कोणी कसं डायरेक्ट आखी म्हणजे ते पानं निवडले का तरीच करते, पण मी चिरून केलेली आहे, कारण ते बाबा बोलले की कापून कापून मग करा तुम्ही कांदा टाकून। आणि त्याची पातळ पण भाजी, आमटी पण केली जाते, आंबट गोड मस्त त्याच्या चिंच वगैरे टाकून तशी आमटी पण केली जाते याच्या हरभऱ्याच्या डाळीमध्ये। त्याच्यानंतर त्याचे वड्या पण केल्या जातात, जशा कोथिंबीर वड्या करतो तशा पण केल्या जातात। आणि त्याच्यानंतर आपलं सुकी भाजी पण केली जाते। तर अशा 3-4 प्रकारे भाजी करता येते आपल्याला, पराठे पण करता येतात। तर अशी गुणधर्म असतात। तर त्याच्यासोबत ना चपात्याच करणार, कारण वैभवते चपात्याच जर मी खाल्ला असता तर मी भाकरी केली असती, तर त्याच्यामुळे मग चपात्याच करणार। तर आपण आता भाजी करायला घेऊ। खाशील ना रान भाजी? रान भाजी कसली? आमचं विहान, त्याला सगळ्या भाज्या आवडतात, कोणती पण द्या तुम्ही, कारल्याची द्या, शेपूची द्या,
चिमणी चालू केली का आवाज येईल, कारण तेल कसं तेलाच्या खूप म्हणजे काय म्हणता वाफ वरती जाते तर ते तेलकटपणा होतो, त्याच्यामुळे चिमणी लावाच लागते. तर चला तेल टाकलेलं आहे, त्याच्यात आपण टाकायचंय लसूण, जिरे घेते आणि कांदा, तर कांदा ना थोडासा असं ब्राउनिश होऊ द्यायचा, लाल लाल होऊ द्यायचा, मग चांगली चव द्यायचं. तर लसूण, कांदा आणि जिरे टाकलेले आहेत, आता फ्राय होऊ देऊ. आणि त्याच्यानंतर आपली कौलची भाजी टाकायची आहे, रानभाजी. आणि स्पेशली श्रावणामध्ये मिळते ही भाजी, श्रावणच्या महिन्यामध्ये. आणि श्रावण सोमवारी केली ना तर खूप चांगली असते, संध्याकाळी म्हणजे उपवासाला तर असे म्हटले जाते, तर खूप चांगली असते. तर ही श्रावणात मिळणारी पावसाळी रानभाजी आहे कौलाची. तर चला आता करून घेऊ. कांदा थोडासा लाल झालेला आहे, तर त्याच्यानंतर मी टाकणार आहे चिली फ्लेक्स, थोडीशीच टाकणार. लसणाची चटणी आहे ही. आणि तिखटपणासाठी आपली मिरची, लाल मिरची, हळद, आणि आपली भाजी, मेन भाजी पावसाळी कौलाची भाजी. तर थोडंसं पाणी टाकलेलं आहे, आता शिजवून घेऊ मस्त, जशी आपण मेथीची भाजी शिजवतो तसं शिजवून घेऊ. आणि आता पीठ वगैरे मळून घेते आणि तुम्हाला भाजी झाली की दाखवतेच. तर अशा प्रकारे कवळाची भाजी एकदम सिंपल आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेली आहे. तशाच तुम्ही वेगळ्या सुद्धा भाज्या, म्हणजे आपलं चाईचं मोहोर, कंटुल्याची भाजी, नंतर बाफळ्याची भाजी, ज्या रानभाज्या असं ना तुम्ही ह्या पद्धतीने कांदा टाकून केल्या ना खूप छान लागतात. आणि एकदम साध्या सोप्या, त्यात मसाले कोणतेच ऍड करायचे नाही. आपली लाल तिखट, मीठ, हळद, जिरे आणि कांदा ह्या गोष्टी ऍड करून सुद्धा भाज्या इतक्या छान लागतात. तर मस्त आता होईलच 10-15 मिनिटात, तेव्हा तुम्हाला दाखवतेच. आता पटापट पीठ मळून घेते. आणि त्याच्यानंतर दुपारी काय प्लॅन ठरता, कानवैभव येतात आणि मग समजा मी त्यांना बोलली होती की आपण आता झुडिओला खूप सेल चालू आहे, तर म्हटलं वापरायला मी टी शर्ट तर घेतलेच आहे, पण अजून 4-5 टी शर्ट कसे घेऊन ठेवावे, कारण आता खूप महाग होऊन जातात, मग डायरेक्ट 300-400 होऊन जातात. तर ते आता सध्या मिळत आहे 150-150 रुपयाला भेटत आहे झुडिओमध्ये. आणि दुसरी पण टॉप खूप छान छान आलेले, नाईट पॅन्ट वगैरे असे खूप छान आहे. तर मग बघेल आज जर पॉसिबल झालं तर आज दुपारी जाऊ. आपली रानभाजी कवळाची भाजी, त्याला पाणी पण सुटलेलं आहे मस्त, तर अशी दिसते. मस्त मऊ मऊ होत चाललेली आहे. जशी पालक होते ना, पालक थोडी चिकट चिकट, तर त्याच पद्धतीने भाजी पण असते. तर इथे पोळ्या पण झालेल्या आहे, भाजी पण झालेली आहे. तर तुम्हाला मी भाजी दाखवते आधी. तर इथे पोळ्या करून घेतल्या. तुम्ही जर खाली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. तर बघू शकता अशी झालेली आहे भाजी, मस्त शिजली आहे अशी.
तर पालेभाज्या तर एकदम चांगलाच असता, खाल्ल्याच पाहिजे. आता विहानला वाढून देते. तर विहानला ताट वाढून देते म्हणजे जेवेल. कियारा भाजी खाते देऊ? पोळी पण? हा, पोळी पण थोडीशी. हा, हे विहानला तुला सांगते. छोट हा देऊ? कोणतं? पण पोळी पण ना बसेल नको. हे पोळी इथे देते, आणखी पोळी. हा, एवढी पोळी खा. हा, आमच्या कियाराला पण देते भाजी. भाजी आमच्या कियाराला खूप आवडते भाजी. इथं देऊ? इथे तर आमच्या कियाराला पण मी भाजी पोळी दिलेली आहे. ती भाजी पोळी खाते. कशी खाते दाखव बरं. तर बघू शकता कियाराला भाज्या खूप आवडतात. मेथीची असो म्हणजे हिरव्या भाज्या आवडतात, पालेभाज्या. खा बरं. कशी झाली सांग हा मला टेस्ट करून. हा खा. एकदम मी एवढं बघ घास घेते छोटा छोटा. हा खा. कशी झाली? छान आहे. गुड गुड. तर कियाराला भाज्या खूप आवडतात. आणि घंटा गाडी आली वाटतं. तर बाहेरचं वातावरण बघू शकता, तुम्हाला दाखवते. तर बाहेरचं वातावरण ऊन पडलेलं आहे मस्त छान. असं दिसतंय मस्त वातावरण. आणि आपल्याला मिरच्यांना पण, मिरच्या आणल्या, तोडल्या होत्या तरी आल्या परत. कपडे ऊन पडलेलं आहे मस्त. वरती तर काय ढग दिसतंय पण असे ऊन पडलेलं आहे मस्त. आज झाडांना माझ्या ऊन भेटलेलं आहे छान पैकी. ऊन पडलं की छान झाडं होतात. तर हे वैभवच्या हॉस्पिटलमधून आणलेली इतके छान झाडं बघा, एकदम कलरफुल दिसत आहे. आणि हे झाड आहे ना लकी प्लांट, ते बोनसाय होऊन गेलं पा. बोनसाय कुंडीत लावलं आणि किती जाड बुड झालेलं आहे. किती छान दिसतं. इथे आपली भाजी काय म्हणतात हे आलेली आहे, कांद्याची पात. आता तोडून घेते बघू शकता. तर आता मस्त कट करून आणि वैभवला देईल खाण्यासाठी जेवणासोबत. तर भारी येतात. आता कांदे लावून देईल मी. तर तुम्हाला बोलली होती मी आज झुडिओमध्ये वगैरे जाईल, कारण ऑफर चालू आहे. मस्त टी शर्ट भेटला वापरण्यासाठी. आणि हा पण मी टी शर्ट झुडिओमधूनच घेतलेला आहे. खूप छान आहे बघू शकता, इतका सुंदर दिसतोय. तर तेच 15 तारखेपर्यंतच आहे ऑफर. मग त्याच्यामुळे म्हटलं त्या झुडिओला गेली होती मी, काय म्हणता बॉम्बे नाक्याच्या आपल्या कालिकेच्या मातीचं मंदिर आहे ना, त्याच्या समोरचं झुडिओ, तिथे गेली होती मागे. पण तिथे काही एवढे नव्हते ऑप्शन चांगले. फक्त तिथून 2च घेतले. आणि त्याच्यानंतर मग आता इकडं कॉलेज रोडच्या झुडिओला चाललेली आहे. आणि इथे मी आवरलेलं आहे बघू शकता. तर आवरलेलं आहे मस्त. तर चला तुम्हाला पण दाखवते मी तिथल्या काय ऑफर्स वगैरे कशा. चला कियाराचा पण लुक दाखवते, तिला पण दाखवायचं आहे लुक. आणि ती त्याच्यावर उभी राहिली बघू शकता. कियाराचा लुक हो ना. कियाराचे केस वॉश केले तर किती फुगले केस. दाखव मागे, तिकडे फिर, तिकडे फिर, तिकडे तिकडे अशी. तर बघू शकता हो ना कियारा, इकडे बघ. चला. तर असा पाऊस बंद झालेला आहे, जोरात एकदम पाऊस आला. चला.
तर आम्ही आलेले झुडिओ कॅनडा कॉर्नरचं, तर इथे पाठीमध्ये गाडी लावून दिली. तर चला आता आपण बघू इथे काय ऑफर्स आहे. काय चला जायचं तुला बघायचं काय नाही घ्यायचं आपल्याला, तिकडे जायचं आहे, तिकडे नाही जायचं आहे फॅन मॉलला. तुम्ही ती बॉडसेट आहे बघू शकता. तर इथे सगळे 290 मस्त एकदम छान छान. इथे बघू शकता हा टॉप एक आवडलेला आहे मला, मीडियम. तर मीडियम साईजमध्ये इथं, कारण एक्सेल आणि तेच राहिलेले, एक्सेल लार्ज वगैरे तेच राहिलेले आहे. तर फक्त 290 आहे. बघते आता हा एक ड्रेस आवडलेला आहे मला, माझे नॉट आहे. तर इथे ना 490 जीन्स आहे, पॅन्ट आहे आणि हा स्कर्टसुद्धा आहे. तर माझ्या मापाचा नाही ते खूप मोठा आहे. तर अशा पॅन्ट आहे इथे सगळे ड्रेसेस आहे पूर्ण. तर 490 तर चला आता दुसरे बघू आपण. पण साईजाची स्टाईल आलेली आहे बघू शकता. हा पण छान आहे पिंकवाला. त्याला ऑफर नाही आता झाला ना तुझा पिंक नको याला पण ऑफर नाही, नवीन आहे ना न्यू स्टाईलमध्ये, त्याला ऑफर नाही. इथे बघू शकता वापरायला नाही येतो, पण वापरण्यासाठी मस्त टी शर्ट आहे. फक्त 290 आहे. ब्लॅक की हा पण रेड हेअर. तर इथे ना 190ला कुर्ती आहे बघू शकता अशी. तर इथे सगळे 190ला कुर्ती आहे. नंतर माझ्या मागे इथे 290ला सगळे टॉप आहे. ड्रेसेस आहे असे. तर आता इथे मेन सेक्शनमध्ये आलो. वैभव बघताय
चप्पल घ्या ना मस्त. सेम आहे. मेन सेक्शनवर काही ऑफर नाही आहे, जे आहे तेच किमतीचे सगळे आमचेच फक्त लेडीजचेच ऑफरमध्ये, आपलेच ऑफरमध्ये जास्त. पण भारी भारी आहे. हा पण हा किती छान आहे. असे जाड पाहिजे, थोडा फ्लावर टाईप. मीडियम आहे बघा बरं. हा कसं काय सेट करू शकता. इथे बघू शकता छान छान पॅन्ट आहे मस्त. इथे बघू शकतो पावसाळीचे शूज आहे फक्त 149 आहे. मस्त आहे. त्याचे कलर्स आहे हे. गेले पाहू शकता किती छान आहे. वाव मस्त कलर. पण मला कलर ना वेगळा पाहिजे होता. मला असा व्हाईटिश कलर पाहिजे होता. तो पण नाही तोच आहे ना त्याच्यामध्ये पावसाळीचे तर खूपच गर्दी बघू शकता मागे. आणि आता मी घेतलेले टॉप त्याच्यातून सॉर्ट आउट आता कोणते चांगले वाटतं मला ते बघते. आणि लहान मुलांच्या आणि मेन्स वेअरवर काही म्हणजे जास्त ऑफर नाही आहे. आणि मुलींच्या याच्यावर आहे, लहान मुलींच्या पण काहीच नाही तिथे ऑप्शन घेण्यासाठी. आणि फुटवेअरवर पण भरपूर ऑफर आहे, म्हणजे 150-200 पर्यंत आहे. मस्त छान. तर असे कोणत्या साईजचा आहे का? 40 साईजचा मस्त आहे ना. जिल्हा मला काहीच होते. काय घेतले का काढले ना. ही जीन्स बघत असाल मस्त मिळालेली आहे मला. स्ट्रेट फिट आहे, छान आहे. आणि ती फक्त मिळालेली मला 499. तर 899ची जीन्स आहे, पण ऑफरमध्ये 499ला मिळालेली आहे. घेतलेली आहे मी. मस्त येते मला. 30 साईज आहे. मीडियम बघू शकता. दाखवते मीडियम 30 साईज. काय तर इथे शॉप काय आहे ते. इथे ना शॉपिंग झालेली आहे. तर बॅग घेतली नाही कारण ना खूप बॅग घेऊन जातात त्या म्हणजे पेपर बॅग. तर इतकी गर्दी आहे ना बघू शकता. गर्दी आहे. पियांला काही आवडलं नाही ना. मला का आवडलं नाही पण मला घ्यायचं होतं.
तुला खायचं आहे? आणि इथे माझ्या मागे स्टार मॉल आहे, बघू शकता जुडिओच्या शेजारी स्टार मॉल, इथे स्टार मॉलचं आहे आणि इथे सगळं स्टार मॉल आहे मागे, सगळं किराणा वगैरे फळं फ्रुट्स इतके छान आहे, फ्रुट्स इतके छान छान आणि इथे शॉपिंग झालेली आहे, घरनं दाखवते असं शॉपिंग झालेली आहे, दोन इश्यूज घेतले छान. तर घरी आले आणि घरी आलेले पहिल्यांदा स्वयंपाक केला कारण उशीर झाला होता येलाच. तर इथे मस्त खूप दिवसांनी पिठलं केलेलं आहे आणि उपवास आहे, पण मग म्हटलं दादा पिठलंच करेल, भूक पण नाही एवढी. नंतर भात केलेला आहे गरम गरम. नंतर जी मी सकाळी भाजी ठेवली होती तुम्हाला दाखवली होती कवळाची भाजी, कौलची भाजी, तर ती आहे माझ्यासाठी थोडीशी, मी गरम करते ती. चपात्या केलेल्या आहे. तर असा गेलो होतो मस्त सेल, तुम्ही बघितलं असेल खूप गर्दी होती आणि भरपूर याच्यावर सेल होतं, म्हणजे खूप याच्यावर ऑफर्स होत्या आणि खूप स्वस्तात मस्त टॉप वगैरे सगळे भेटत होते, मस्त वापरण्याचे टॉप वगैरे खूप छान भेटत होते. तर मी घेतलेले आहे, मी वापरण्याचे नाही घेतले, मी एकच फक्त वापरायचा घेतलेला आहे आणि वापरण्याच्या अगोदरच घेतलेले मी असे 2. तर अजून एक घेतला फक्त, मग बाकी जे रेग्युलर बाहेर घालायचे आहे ना तसे घेतलेले आहे. खूप छान, मला खूप आवडले, डिफरंट कलर आहे. आणि एक जीन्स घेतली. तर ते मी पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेलच मी काय काय घेतलेलं आहे. तर आता कसा व्हिडिओ मोठा होऊन जाईल म्हणून आता काही दाखवलं नाही. तर आता मस्त ना उपवास सोडून घेते कारण भूक लागलेली आहे. तर जेवण करतो आणि आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. आज मी तुम्हाला रानभाजी, पावसाळी रानभाजी, ती पण श्रावणात मिळणारी आणि छान म्हणजे चांगली असते खाल्लेली, तर ती भाजी दाखवली मी, रेसिपी दाखवली. आणि नंतर त्याच्यानंतर मग आम्ही गेलो जुडिओमध्ये, ते दाखवलं थोडंफार. तर आय होप तुम्हाला आवडला असेल पूर्ण ब्लॉग बघायला. जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्की सांगा कसा होता ब्लॉग. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.